तुम्हाला सांगतो एक मज्जा काय असायचं. मी ज्यावेळी पोहायला शिकलो त्यावेळी आमच्या घरातल्यासनी माहित नव्हतं की मी पोहायला शिकायला जातोय. म्हणजे त्यावेळी कसं होतं, चोरून जरा पोहायला जायचं. त्या घरातली म्हणजे त्यावेळी पोहायला येत नव्हतं त्यामुळे लावून द्यायची नाहीत. म्हणजे ऍक्च्युली कोणाच्याच घरातली लावून देत नाहीत तसं म्हणायला गेलं तर. कारण पोरं त्यावेळी ते वय असते की ते ऐकत नाहीत. म्हणजे आपलंच खरं करतात पोहायला जाताना ह्याला त्याला. त्यामुळे घरातल्यांचं कधी तर ऐकायचं. कधी पोहायला जायला पाहिजे ज्यावेळी बाबा एखादा ट्रेनर चांगला आहे किंवा हा तो घेऊन जातोय चांगलं शिकवते पोहायला, तर त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जायला पाहिजे आणि घरात त्याची कल्पना द्यायला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आता आमची गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्यावेळी मी जायचो पोहायला त्यावेळी पहिल्यांदा साईडलाच उभा राहायचो. म्हणजे जवळ 21 दिवस मी पाण्यात गेलोच नसं. मग आणि मी सगळ्यात पहिल्यांदा शिकलोय कुठं पोहायला, तर विहिरीला शिकलोय. आणि त्यावेळी कसं नवीन विहीर बांधलेली, मग त्यावेळी पोहायला म्हणजे माझ्या एक मावशीचा मुलगा होता, त्यानं मला पोहायला शिकवले. आणि त्यानं पण सेफ्टीमध्ये कसं शिकवलं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा इन्नर असते, ती इन्नर मला घातलेली आणि त्याच्यानंतर इन्नर घालून सुद्धा मला दोरी बांधलेली. आणि ती दोरी बांधून मला असं ते विहिरीच्या काठाने हे चालायचं आणि मला पोहायला लावायला. मग त्याच्यानंतर एकदा हे ना दोरी सोडली त्यावेळी मला कळलं की हा थोडं मला पोहायला येतं. ज्यावेळी इन्नर काढून परत दोरी सोडली त्यावेळेस. त्याच्यानंतर ज्या दिवशी मला कळलं की बाबा हा मी आता पाण्यावर तरंगतोय, तर मी मला वाटते 4-5 तास त्या पाण्यातनं बाहेर यायला नव्हतो आणि पायात आणि हातात असं मुंग्या मारायला. त्यावेळेस मला कन्फर्मेशन झाले की हा मी आता पोहायला शिकलोय. त्याची पोरं पण सुद्धा तुम्हाला सांगतो की आता टॉवेल आता खांद्यावरती घेऊन येतं. तर त्यावेळी जाताना टॉवेल आमच्या शर्टच्या आत कमरला बांधलेला असायचा. म्हणजे कुणालाही कळू नये की बाबा आम्ही पोहायला चाललोय, असा प्रकार असायचा. तरी आता आमच्या गावातली बरीच लोक पोहायला शिकल्यात आणि पोरं पण नवीन नवीन आहेत की नाही, ते पण आता पोहायला शिकल्यात आणि त्यांच्या घरल्यांची परवानगी घेऊन सकाळी सकाळी येतात. तुम्हाला दाखवतो आता आमची आता इथनं मागच्या व्हिडिओत बघितलं पण असेल कधी कधी पोहायला आलेली असते ती. या वर्षी आंब्याला जास्त मोहर आहे असं म्हणतात की लोक धोकं पडल्यानंतर त्याचा मोहर काळा पडते. मला नाही माहिती, ज्या लोकांनी माहिती आहे त्यांनी कमेंट केले तर चालतंय की बाबा हा एक खरं आहे किंवा नाही हे चुकीचं आहे. असं मला नाही माहिती की बाबा खरोखर काळा पडतोय की नाही माहिती, पण शेवटी निसर्ग ठरवणार की त्याला काय नेमकं द्यायचं आहे. निसर्ग शेवटी त्याच्या पुढे कोण जाऊ शकत नाही. त्यानं वाटलं बाबा धोकं पाडायचं आहे आंबा नको यावर्षी, तर नाही मिळणार. शेवटी निसर्गाच्या हातात सगळं असते. अजून तरी कोण आलेलं नाही आणि धुकं पाण्यावर पण बघा कसलं दिसते. पाणी जरा जास्तच वाढले. आज 7:30 म्हणत होते पण आता 7:45 झाल्यात आणि अजून पण आलेलं नाही ती. मी पण रात्री झोपलो किती वाजता, 12 वाजता झोपलोय की. मग आम्ही गाडीनं मुलकात होता वाऱ्यात झालं एवढे लवकर. म्हणजे आता वाजलेत किती माहिती आहे खरं. काय करणार आम्ही तुमच्या घरला बोलवा आणि तुम्ही अरे बाळ वाजले किती, इथे यायचं किती वाजता टायमिंग आहे, किती वाजता जायचं टायमिंग वाजले किती म्हणजे आता 8 वाजले बा, 8 वाजले. हा मग टायमिंग बघी की. किती वाजले मोबाईल मध्ये तुझ्या सांग. हा मम्मी ओरडत्या म्हणून वेळा रात्री 5 मिनिटं म्हणत 8 वाजत. लवकर लवकर बघ अभ्यास कसा करायला बघ. कसला अभ्यास करायला विचार त्याला. हा मग बघ तो कसं लिहायला लागलाय बघ. बघ कशी लिहायला बसल्यात सगळे अभ्यास करत. लगेच चावलं त्याला विचार कसला अभ्यास करायलाय. म्हण वाचून दाखव रे, वाचून दाखव बघूया. एक एक शब्द वाचतोय ते आणि हा अक्षर ते पेनान कसं काय लिहायला त्याला. पेनान पण लिहायला शिकला घेऊ त्या घरात घेतात प्रॅक्टिस. तू कधीपासून करणार रे अभ्यास, कधीपासून करणार तू. त्याला कसं येते बघ लिहायला उद्यापासून. आज नाही हा मग झाले की. आग उठाल्या लय उठाल्या लाजते की नाही. आता कशी काय आग उठाल्या. आज जरा मुद्दामच मी ह्यांच्यासाठी वेळानं आलोय. आता बरोबर 7:45 वाजत. मी उठलोय 6 वाजताच, पण थोडा वेळ जरा कम्प्युटर बसलेला, पाऊण तास बसला असं. त्यानंतर एक 25 मिनिटं तरी मी बॉल घेऊन खेळालतो दारात आणि म्हणलं आता 7:45 वाजल्यात आणि आपण जाऊया. मग मी आता चाललोय. पोरांच्या सायकलच्या टायरचं वन दिसायला लागले. गेल्यात का नाही माहित नाही, गेली असणार असं मला वाटतंय. मी जाणार आहे रे बाबासोबत. मी जाणार आहे बाबासोबत. मी जाणार आहे उठ रे तुझ्या घरात जा. मी जाणार आहे. नाही ना मग मी जाणार आहे.
तर मी आता चाललोय मॉडेल गेला क्रिकेट किट आणि बॅग वगैरे सगळे मी घेतले. मला माहित नाही की संध्याकाळी खेळायला मिळेल कारण बऱ्याच दिवसांनी मी आज खेळायला जाणार आहे. मी बघूया तरी पण घेतलंय सोबत. संध्याकाळी वेळ मिळाला तर जाणार खेळायला. आता बाहेर पडलोय खरं इलेक्शनचं शूट होतं म्हणून आम्ही आता आलेलो. मी आणि लक्ष्मण आला तो रस्ता बघितला मी म्हणजे आम्ही शॉर्टकटमधनं निघालोय. म्हणजे शेतवडीतनं रस्ता आहे अक्षरशः खतरनाक रस्ता आहे म्हणजे खतरनाक. म्हणजे आधी आलो ते खराबले होता. अरे लाव की बोमला आता गेला आता परत 1 रुपये टाक. अरे 1 लिटरची बॉटल नाही म्हणलं तू आणि 1 रुपये टाक. ये इधर कल्याणी कोणतं आहे त्यानं लावले माणसाने भ्या घालायला. तर इधर कल्याण म्हणलं मॅडम म्हणाल्या अशी नुसती आगावपणा करतेली अभ्यास इधर बोंबलत नुसते हे पोरं म्हणजे इधर कल्याण जसं की तू मालकी आणले आपल्या गावासाठी. ए दत्ता वाजीव की अरे सगळंच घातलंच आहे ना मान करायचं एक झाला की